कोण आहेस तू? अरे तू मागाशी पण आला होता ना? आणि ही गन कशी काय तुझ्याकडं? नाही नाही, मी बाबाचा भक्त आहे. मला बाबाला भेटू द्या फक्त. थोडा वेळ बाबाला भेटू द्या. हे ती बंदूक खाली घ्या. ती बंदूक खाली घे. बंदूक घेऊन बाबांना भेटणार आहेस का? हे बघ, बाबांना काय झालं ना तर आम्ही सोडणार नाही तुला. ती गन खाली घ्या आधी. अहो मी फार लांबून आले, मला थोड्या वेळ बाबाला भेटू द्या. अगदी थोड्या वेळ, लगेच जाईन मी. अहो मला बाबाला भेटू द्या. चल खाली. बाबाला भेटू खाली द्या. चल. हे बघ, बाबांना भेटता येणार नाही आता. अहो इथंच येत ना बाबा. थोडा वेळ, इथे नाही, बाबा खाली आहेत. थोडा वेळ बाबाला भेट. थोडा वेळ. अरे बाबा नाही तिथं. बाबा नाही आहे तिथं. चालेल, चल खाली. अरे हो ना, थोडा वेळ. सत्यनाम सत्यनाम. हे गप्पा. शांत व्हा. गोंधळ मलाही ऐकू येतोय. लक्ष जराही विचलित करू नका. परमेश्वराला तुमचं पूर्ण समर्पण हवंय. ईश्वराला समर्पण व्हा. शांत व्हा. ईश्वराचं नामजप चालूच राहू द्या. बोला सत्यनाम 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 सत्यनाम. ए विकास, अरे काय राडा चाललाय? बाबा ध्यानाला बसलेत ना? कोण आहे येऊ? काय माहित, बाबाला भेटायचं म्हणते. नंतर चला बाहेर घ्या, बाहेर घ्या. चला बाहेर. चल, डिस्टर्ब करू नका बाबाला. चला बाहेर. ए थांब. माझी काही चूक घ्या बाहेर घ्या. चल, बाबाला मारायला म्हणजे काय कॉमेडी वाटली काय रे? थांब जरा, थांब. ए, कोण ऐकून घेऊ? आतमध्ये काय करत होता? थांबा थांबा. ऍज अ सरपंच मी विचारतोय ना. विचार. काय आता सरपंच, काय काय विचारायची काय गरज आहे? दारा सरळ म्हातारा पोलिसात. नाही, आपण काय करू माहितीये का? सरळ याला बाबांच्या हवाली करूया ना. बाबा बघताला काय करायचं ते, आणि ते काय करताल? ते काय करताल माहितीये का? सरळ असं मस्तपैकी त्यांचं ते हे काढताला अंगारा आणि याला भस्म करून टाकतात त्याला. हा, ही बेस्ट आयडिया. ए अरे कशाची बेस्ट आयडिया? बाबांना काय तेवढंच काम आहे का? नाही नाही, मंग्या म्हणतोय ते बरोबर आहे. घ्या पोलीस स्टेशनला याला. थांब. अरे ही तर आपलं ए काळी दाढी, कोण आहे ही पांढरी दाढी? तू ओळखतो का याला? मी ना ओळखत, पण ही आपलं भक्त आहेत ना बाबांचं. असं वागायचं का मग? हा, हो कसला भक्त? याच्याकडचा गन आहे. ही बघा. ही गन घेऊन घुसत होता आतमध्ये. गन? अरे हे काय डाउनलोड आहे काय? अरे मी तर म्हणतो ह्या म्हाताऱ्याला का नाही आपल्या बाबांची सुपारी दिली कोणीतरी. ए धरा दांडका आणा याला. धरा याला. काय सुपारी? ती बी आपल्या बाबाची. बाबा 5 मिनिटं फक्त थोडस पाप करणार आहे. बाबांची सुपारी घेतो काय? हे जे आज मी सुपारी घेतो. हे जे ह्याचा चेहरा मी बघितलाय कुठेतरी. ह्याचा बी चेहरा मी बघितलाय कुठेतरी. अरे आत बघितलं. अरे बाबा, आत्ता आतमध्ये बघितलं असतील ना. आपणच नाही का घेऊन आलो बाहेर त्यांना. येडाय कर तू. ए लक्या ह्याला मागे घ्या आधी. चल मग. ए यार, काय चर्चा करत बसलाय? ए विकास, माझी गन कुठे आहे? गाडीमध्ये बाई. तू इथं काय करतो? थांबा. कसला गोंधळ सुरू आहे? मॅडम, यो बाबा आहे ना, आपल्या बाबाला मारायला आलता. अहो गन याच्याकडे आपल्यासारखीच. काय रे, कसली दुश्मनी तुझी बाबांची? कुणी पाठवलंय तुला? चूक झाली म्हणून माझ्याकडनं. हे चुकून झालं सगळं. मला काहीच माहित नाही काय झालं.
पहिले अनावधानाने आलो मी, चुकून आलो इकडे, चूक झाली मला. हा असा ऐकायचा नाही. याला पोलीस स्टेशनला आणा आणि जामकरांना सांगा याची चांगलीच खबरदारी घ्यायला. मला कळलंच पाहिजे याला कुणी पाठवलंय ते. घेऊन जा याला. तुला म्हाताराला का नाही जामकरांचा हवाला. सुधाकर, आपल्याला ह्यांच्या आधी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. चल लवकर लवकर. सत्यनाम म्हण्या सत्यनाम सत्यनाम. बाबा, आमदार मॅडम आल्यात. सत्यनाम. हा काय प्रकार चाललाय आश्रमात? काय झालंय? काय चाललंय? कुणीतरी तुम्हाला जीवे मारण्यासाठी आलं होतं. मला हरकत नाही. हे पहा, जे घडायचंय ते होणारच आहे. मी तो बदलायचा अजिबात विचारही नाही करत. माझ्या डोक्यावर ईश्वराचा हात आहे. जो माणूस हे वाईट कृत्य करायला आला होता तो त्याच्या कार्यात यशस्वी झालाच नाही, यातच सगळं आलं. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालते. जामकर साहेबांना नीट चौकशी करायला सांगते आणि त्याचा असा पाहुणचार करायला लावते की तुमच्याकडेच काय, परत या आश्रमाकडे सुद्धा बघायची त्याची हिंमत होणार नाही.